गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांविरोधात एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांच्या अटकेची एसटी संघटनांनी मागणी केलेली आहे। एसटी बँकेमधील भ्रष्टाचार प्रकरणी सदावर्ते आणि जयश्री पाटलांच्या अटकेची मागणी होतीये। अटक न झाल्यास पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावरती 4 जुलैला आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। तर सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधामध्ये आता एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। संघटनांनी त्याबद्दलची मागणी केलेली आहे। सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना अटक करावी अशा स्वरूपाची मागणी आता एसटी कामगारांच्या संघटना करतात। एसटी बँकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक व्हावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आलेली आहे। सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधामध्ये आता एसटी संघटना आक्रमक झालेली आहे। एसटी बँकेमधील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये या दोघांनाही अटक व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता संघटनेकडून केली जाते। अटक न झाल्यास 4 जुलैला आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा हा संघटनेकडून देण्यात आला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। संदीपजी, काय नेमकी तुमची भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? ही बँक जी आहे ती 70 वर्षापासून अविरतपणे एसटी कामगारांची सेवा करत आहे। कामगारांनी कामगारांसाठी निर्माण केलेली ही बँक आहे। 70 वर्षात कधीही बँकेचा रेशो खाली आला नाही। आशिया खंडात पगारदार बँकांमध्ये नंबर 1 ची बँक असणारी बँक सदावर्तेंनी खोटं बोलून 6.5% व्याजाचं आमिष दाखवून ताब्यात घेतली आणि ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या 6 महिने त्या बँकेचं वाटोळं करून टाकलं। म्हणजे इतकं भयानक वाटोळं केलं की आता गेले 8 महिने आम्हाला कर्ज मिळत नाहीये। गेल्या 8 महिन्यापासून मुला मुलींची लग्न आहेत, कोण दवाखान्यात आहेत, कर्ज मिळत नाही। ओडीमध्ये सुद्धा त्यांनी बंधनं आणून ठेवलेली आहेत। या बँकेमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे। कामगार भरतीमध्ये लाखो रुपयाचा मलिदा या लोकांनी लाटलेला आहे। एकूण 150 लोक कामगार भरती केली आणि ॲडव्हॉक पद्धत ही पद्धतच कधी सहकार क्षेत्रामध्ये नाहीये। म्हणजे कामगार भरती करण्याची अनेक नियमावली सहकार खात्याने दिलेली आहे। त्याला पायदळी तोडून त्यांनी लाखो रुपयाचा मलिदा खाऊन कामगार भरती केलेली आहे। स्वतःचा मेवना आरबीआयचे नियम डावलून एमडी पदावरती नियुक्त केलेला आहे। इतके भयानक प्रकार त्या बँकेमध्ये झालेत। त्याच्याबद्दल आम्ही सहकार आयुक्तांकडे आणि सीजीएम चीफ जस्टिस मॅनेजर एसबीआय आरबीआयचे त्यांच्याकडे सुद्धा ही तक्रारी। बरोबर आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टी बघता सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी तुमच्याकडनं होती। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।